राष्ट्र राष्ट्र होय ना? पण तिला जनावर म्हणू नका. जनावराला जनावर म्हणणार आहे. नारद मुनी जनावराला कुणी माणूस म्हणणार नाही, ते कुणी देव म्हणणार नाही अथवा कुणी दानव म्हणणार नाही. नारद मुनी मी का म्हणालो जनावराला तुम्ही म्हणू नका जनावराला? कारण नारद मुनी ते जनावर नसून ती माझी धर्म पत्नी आहे. अरे आजपर्यंत तुझ्या बोलण्यात अरे हा राजदरबार आहे, अरे निदान हा राजदरबार आहे हे तरी जाणून घेऊन अशा प्रकारचे शब्द बाहेर करू नको. का म्हणून? मला एक सांग, आजपर्यंत तुझ्या बोलण्यात मला हे देश बांधव हसतील म्हणून तेच मी म्हणतोय. अरे हा तुझा डांग देशाचा कारभार, ही तुझी सारी रयत आणि या रयतेच्या समक्ष एक घोडी या अस्त्राला तू मांडून ठेवले आणि संबोधतोय ही कोण? माझी पत्नी, तुझी धर्मपत्नी, माझी बायको. अरे काय बोलावं तेच काही सुचत नाही. तुम्ही म्हणतात की हसतील, हो तुम्ही पहिल्यांदाच येतात दरबारी. हो त्या सर्वांना माझ्या जनता जनार्दनाला माहिती झालंय की माझी पत्नी आहे. एवढंच नव्हे, यातले काही जण तिला महाराणी म्हणून सुद्धा हाक मारतात. कळलं काय? तिच्याकडे क्षमा मागा. कुणाकडं? माझ्या पत्नीकडे क्षमा मागा. राजा डांगवी, प्रत्येक माणसानं बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं मी म्हणतोय. भले आज तुझा माझा वाद असते, भले आज तुझा माझा वाद असते, उद्या मात्र गगनात माझ्या शब्दाचा नाद असते. दुसरी गोष्ट अरे जगावं तर असं जगावं, किती असताना सुद्धा आपल्यासाठी एक पान राखावं. तू चुकतोय ज्याची ताणू तुला करून जाईल. सज्जन माणूस जर घरी खाऊन पिऊन सुखी असेल तर दुर्जनाला पावत नाही. तू राग मानू नकोस. चल आता लवकर रात्र आरंभ होईल, अर्थात इथं न थांबता तू आम्ही जाऊया. मला एक सांग, याच्या अगोदर एवढा अभिष्ट आणि संतापलेला मला तू कधी बघितलं होतंस का? देवांशी म्हणलं तुमच्या तेलाचे भाव ओळखून मन संभ्रमेल होय ना? देवेंद्र, तू चुकलास असं मी म्हणणार नाही, याच्यानंतर मी म्हणणारही नाही. पण मला एक सांग, जर का देवतत्वाचा अपमान आणि ब्रह्मतत्वाचा अपमान, देवतत्वाचा अपमान आणि ब्रह्मतत्वाचा अपमान एकाच वेळी झाला असेल, तू एक ब्राह्मण आहेस, काय करशील तेवढं सांग. देवर्षी देवतत्वाचा आणि ब्रह्मतत्वाचा अपमान झालाय, मग सांगा म्हणताय पुढे ते मौन हेच तुझं मुख्य वाटतं मला ऐकायचं करण्यासाठी देवेंद्र समर्थ. सुरेंद्र, ऐक तुला मी काय सांगतोय. आठवतंय तुला प्रमाण षण्मासच्या दरबारी खडलेला प्रमाण पूर्वशीला ज्या पूर्वास महंतांनी शाप दिला, अश्विनी होऊन वर्षी एवढ्यापर्यंत सर्व तुला ज्ञान आहे, बरोबर? तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही ना. अरे त्या प्रसंगावरून काय झालं माहिती का? काय? अशीच ती उर्वशी पूर्वास महंताच्या शापाच्या योगे करू अरे मृत्यू लोकांच्या ठिकाणी एक अश्विनी होऊन पडली. पण हृदयासाठी येणारा राजकर्ता, डांग देशाचा राजकर्ता राजा डांगवी त्या ठिकाणी आला. त्यानं ब्रह्मराक्षस रूपी संकटाला अस्मय केलं आणि काय घडवलं माहितीये का? अरे त्याच अरण्यात त्या घोडीचे आणि राजकर्ता राजा डांगवीची भेट झाली आणि भेट झाली ती झाली. अरे ती घोडी त्यानं हरून आपल्या दरबारात बांधलेली आहे. एवढंच कशाला, एवढ्यावरच तो स्वस्थ बसणारा नाही. असाच कळत न कळत मी त्याच्या दरबारापर्यंत गेलो. त्या घोडीनं मला चिडकारलं, मला तिथं पाय लागला, माझा तोल जाणार होता. हे सारं विसरून राजकर्त्याला मी सामोपचाराच्या बोलानं सांगत होतो. पण केवळ त्या राजकर्त्यानं त्या ब्रह्मतत्वाची विडंबना केलेली काय सांगू लागला? नारद मुनी, तुम्ही ब्राह्मण असला म्हणून काय झालं? अश्विनीची क्षमा मागा. मला एक सांग, अश्विनीची क्षमा या ब्रह्मतत्वानं मागावी
हे योग्य आहे? देवर्षी, अगदी घडू नये तो प्रसंग तुमच्या जीवनात. ही गोष्ट बाजूला ठेव, क्षमा मागतो. ही गोष्ट बाजूला ठेव. माझा उपमर्द झाला याचा मला काहीच वाटत नाहीये. पण देवेंद्र, अरे तू एकाशुरुद्र, षोडशादित्य, अष्टवसू, प्रजापती आणि त्यांचा अधिपती देवेंद्र म्हणून हे राजसिंहासन भोगतोयस ना? तुझ्या स्थानिक राष्ट्रांमुळे यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कुणावरती आहे? अगदी आमच्यावरती तुझ्यावरती आहे. हा? मग ही जर का स्वर्गलोकीची देवांगना तशी तर कशा रांगणाच्या राहिली? तुझ्या देवतत्वाला तू काही म्हणाली का? म्हणजे देवांशी काय करशील? शपथ अश्विनी या नावानं ती प्रगटली गेली आहे. दिवसा घोडी आणि रात्री सुंदर स्वरूपी ते देवरत्न डांग देशात डांगरी याच्या जवळ आहे. मग ठरलं माझा निर्धार. आम्ही करतो. हिने जीवनच्या निर्णयता होती. मग ते देवरत्न आणि तुमचा झालेला अपमान दूर झाल्यासाठी काय करशील? डांगवीला समजावून पाहणे. ऐकला कठी हे झालं प्रसंगला सुसंग आहे. देवतांचं देवरत्न तुमचा आशीर्वाद मनात ठरलेला निर्धार जे देवतांचा रत्न आहे ते योग्य वेळी देवतांपाशी येणं हा या विश्वाचा नियम आहे. तेव्हा राजा सुज्ञ आहे आणि काही का असेना एका अर्थानं देवतांना काहीच त्याने सहकार्य केलंय. या रत्नाला वेगवेगळे आधार दिलाय. पण कदाचित त्याला जाणीव असेल नसेल म्हणूनच योग्य त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी आणि समजावून पाहावं. आणि रत्न जोपर्यंत मी स्वर्गीय दरबारी घेऊन जात नाही तोपर्यंत माझ्याही जीवाला समाधान नाही. बसा. हजारो वर्ष तपश्चर्या करून नव्हे तर हजारो जन्म घेऊन सुद्धा देवाच्या नखाचं सुद्धा दर्शन होत नाही. तो देव आज मला दिसला. क्षणभर येतोय म्हटलं. कोण आहे रे तिकडे? हा म्हणाले तुझ्या साहित्य घेऊन या. माघारी. अरे ती शब्द सुमन वाहिली तीच आमची आम्ही पूजा मानली. म्हणून मंगलमय तुला आशीर्वाद दिला आणि आम्ही जाणीलो. पुन्हा पुन्हा कोटी प्रणाम. मंगलमय आशीर्वाद. देवराज तू एक सुज्ञ राजकर्ता आहेस आणि म्हणतात अशा सुज्ञ पुण्यवंताच्या घरी हा देव अवतीर्ण झालाय. त्याची जाणीव तुला झाली म्हणून आनंद गगनात सामावेलासा झाला. देवराज आज प्रत्यक्ष भगवंत एका पण एक सांगू का तुमचा मला स्वाभिमान आहे. हा कारण तुम्ही एक सामान्य मानव होता आणि सामान्य मानव उच्च शिखर गाठू शकतो. त्याचा मूर्तिमंत अगदी आत्मविश्वास तुमच्यामुळं आम्हा मरत मानवात जागृत होतो. आणि म्हणून एकच सांगण्यासाठी आलो. जी दिवसा घोडी रात्रीच्या समयी सुंदर स्वरूपी बनते ते एक देवतांचं रत्न आहे. हे कदाचित तुला माहित असेल नसेल. मला एवढंच कथन करायचंय. योगायोगानं तुझी तिची ग्रंथिका झाली ते सध्या तुझ्यापाशी आहे. तुमचं प्रणय प्रेमही झालंय. पण हे रत्न देव दरबारात या क्षणी हवंय तेव्हा तिचा वेळ समीप आलाय की ते रत्न स्वर्गीय दरबारी न्याय लावाय. आणि म्हणूनच ते समजाविण्यासाठी हा देवेंद्र तुझ्यापर्यंत आलाय. तू सुज्ञाशील तर एक राजकर्त्याचे शब्द मान्य करून या तुझ्या जनतेला सुद्धा चांगला संदेश दे. मला सांगा तेव्हा घोडी ती घोडी. देवराज दिवसाची घोडी आहे ती तुम्ही घोडी नेणार आणि माझी बायको म्हणून रात्री आणून सोडणार काय? मुळे तुला या क्षणीचा आलोय. तुम्ही घोडीला नेण्यासाठी आलोय. आता तुझी जर ती बायको आहे तर बायकोच्या प्राप्तीस्तव पुन्हा शये सामर्थ्य असेल. देवराज प्रश्न माझा असा आहे तुमची घोडी आधी मृत्यू लोकात एक स्त्री आणि घोडी म्हणून वावरते. घोडी बनून कशी काय आली पहिल्यांदा मला सांगा. एकाच गोष्टीसाठी
ज्या दुर्वास मुनीने शाप दिला त्यात शापाच्या ऐकी करून दिवसा खोडी रात्री सुंदर स्वरूपी मी प्रथमताच म्हणालो तेव्हा ते रत्न योगायोगाने तुझ्यापाशी आला त्याच्याशी माझा देणं घेणं नाही पण यावेळी वेळ समीवाली ती स्वर्गीय दरबारी हवी तेव्हा तिला तुम्ही हात अरे त्या षण्मासच्या दरबारात येतात आणि देवतांच्या ठेवीला शाप देतात आणि खाली घालवतात तेव्हा नियंत्रण कक्ष जागृत नव्हतं नियंत्रण तुमचा कक्ष जागृत नव्हतं की तुम्ही घाबरलात की देव क्रोधमूर्ती दुर्वास महंत तुम्हाला शाप देतील म्हणून प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्या बाबा रे ते प्राप्त झालं ते माझ्यामुळे तुला प्राप्त असं झालं आहे. नपेक्षा असं दुर्मिळ दर्शन तुझ्या 7 जन्मात तुला मिळालं तू नसतं आता इतरांना सांगू नको वज्र हाती घेतलंस कुणाला मारून आता काय करणार माझं ते सांग ऐक त्या अश्विनीचं तो यावेळी माझ्यात समोर. तू तिचा संरक्षण करण्याची ग्वाही देत आहे आता मी तेवढं सामर्थ्य आहे आणि म्हणून इतवार आलाय तेव्हा जर माझ्या मताला सहमत होत नसशील हे देवरत्न माझ्याकडे सुपूर्त करत नसशील नविलास माझा तुझ्या देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरात नाही सांग कुठं ठेवू माता कळयात नाही देवा तुला शोधू कुठे मला सांग ना सांग कुठं ठेवू माता आर पार काळ गाता काढीला सखाव तू आर पार काळ गाता काढीला सखाव तू माझी आवडाशी याद लावली याद तू देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरात नाही जाता जाता एकच सूचना पळून जात असतील तर काही बोलून जाऊ नको आई आई यावेळी देवेंद्र का आहे हे तू कथन केलं शून्य जगाला सारं काही सगळं झालं. समजलं. पण जाता जाता एकच सांगतोय या जगाचा रिवाजच तसा आहे अरे सुपातले हसतात आणि जात्यातले रडतात ऐक ऐक कुणाच्या जीवनात काय प्रसंग येतो कुणाच्या जीवनात काय प्रसंग येतो ज्यावेळी त्या पडत्या प्रसंगाची आजमावणी करतो त्यालाच कळतं तेव्हा एक दिवस तुला सुद्धा सुपातून जात्या द्यावा अरे! लागेल त्यावेळी खेटून बस. काय काय हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा राम म्हणा कुणी राम म्हणा कुणी राम म्हणा राम म्हणा श्याम म्हणा मद्भक्त हो मन्मना भव लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषया क्षीण कल्माशः छिन्नं दैदा यतात्मानः सर्वभूत रहिते रथः अखिल जीव सृष्टीचा विचार केला तर त्या मरत भूमीवर या देवानं अवतीर्ण होण्याचं ठरविलं का तर धर्माची प्रतिष्ठापना व्हावी अधर्माचा ऱ्हास व्हावा आणि या विश्व चराचराच्या ठाई प्रत्येक भक्तजन उद्धरला जावा आणि म्हणूनच देव आणि भक्त यातील खरा दुवा म्हणजे भक्ती आणि तीच भक्ती या भगवंताप्रत येण्याची खरी प्रेरक शक्ती ठरली गेली आणि तो भक्ती करण्याचा मूलभूत अधिकार आम्ही देवताने प्रत्येक मरत मानवाला दिला आणि त्याच भक्ती प्राबल्याच्या योगे करून आज प्रत्येक जीव यहलोकी सुख आणि परलोकी सायुज्य पदाची प्राप्ती करून घेताना दिसतोय म्हणूनच या विश्व कल्याणासाठी या देवानं या भूमातेला दिलेलं वचन
या भूमातेला केवळ हा भार साईनासा झाला, अधर्म फोपावू लागला आणि म्हणूनच ही भूमाता धेनूच्या स्वरूपानं ब्रह्मदेवाला शरण गेली. पण ब्रह्मदेवाधिक सारे देव या शेषशाही भगवंताला शरण गेले आणि म्हणूनच या भूमातेला दिलेलं वचन सत्य करण्यासाठी केवळ अवतारानं अवतीर्ण होऊन धर्म रक्षण व्हावं, सत्याचं पालन व्हावं, असत्याचं केवळ रास व्हावा, दुष्ट दांभिकांचं हनन व्हावं, म्हणून आज मी तिथोवर मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम पण सांप्रत आठवा अवतार म्हणजे कृष्ण मानव योनीत जन्म घेतला. पण मानवाची मूलभूत कर्तव्य काय, मानवानं धर्माचरण कशा प्रकारे ठेवावं पण स्वजीवन कशा प्रकारे पुनीत करावं याचा आदर्श द्यावा, म्हणून केवळ या मानव योनीत जन्म घेऊन हा देव भक्त रक्षणासाठी झटतोय. पण संप्रत या द्वारकेच्या ठाई आज द्वारकाधीश बलराम दादा यांनी केवळ या द्वारकेची सूत्र आमच्या माथी द्यावी आणि विश्रांतीसाठी रेवती वहिनीच्या महाली जाऊ. स्वर्गाधिपती देवेंद्र सांप्रत या द्वारकेच्या ठाई या मरत भूमीवर याच्या मुळाशी कारण हे युगाचा युगपुरुषा मुकुंदा माधवा केशवा आज तुझ्यापर्यंत भाव घेतल्याच्या मुळाशी कारण याच मृत्यू लोकात राज करताना डांगली त्यांचे माझं महाद्वंद झालं ते एकाच गोष्टीसाठी. देवा तू सर्वजाण शक्ती आहे, ते देवरत्न शापाची आगी करून आज त्याच्या सानिध्यात आहे. त्याची योग्य वेळ सविवाली म्हणून स्वर्गी दरबारी आम्ही प्रयाण केलं, म्हणून अखेर घडलं ते महाद्वंद आणि या द्वंद्वांच्या धुमाचक्री आम्हाला माघार घ्यावी लागली. पण देवा युगाच्या युगपुरुषा तुझ्यापर्यंत आम्ही धाव घेतली. म्हणजे सांप्रत देवतांची ठेव ज्या राजकर्त्यानं आपल्या सानिध्यात ठेवली आणि म्हणूनच तुम्ही तिथपर्यंत जाऊन तुमचे सायास केले, ते अपुरे पडले, म्हणून या देव चरणापर्यंत धाव घेतली. चिंता करू नका, मी सदैव आपल्या पाठीशी राहीन. मग देवा मी झालोय ते एकाच मनोधानेनं त्याच्या डांगवीनं स्वतःच्या यावेळी आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मला तुच्छ लेखून स्वतःच्या दरबारात माझी मानखंडला तेजवणे करण्यासाठी तो डांगवी तत्पर झाला. मग देवा सांगा त्या उच्च आस्थावर विराजमान झाला त्याला काही किंमत आहे का? हे देवेंद्र, तुझ्या मनीची केवळ हितगुज आम्ही जाणतो. तुझ्या अंतर्यामी यावेळी काय सरतं याची पूर्ण कल्पना आहे. होय ना? जीवनात मग देवा तुझा चिंतक हवा, त्याचबरोबर निंदकही हवा. कारण या विश्वात आपल्याला जर का कीर्तीचं उच्च शिखर गाठायचं असेल तर असं जर का प्रसंग जीवनात निर्माण झाले नाही तर या प्रसंगाला सामोरं गेल्याशिवाय आपल्या इच्छित आपल्याला साध्य करता येईल. या जगाच्या कार्यासाठी मी कार्यरत असताना जी माझी निंदा झाली आणि म्हणून त्यात निंदेला पाय देतडून त्या राजकर्त्याला शासन करण्यासाठी माझा देव काय करणार आहे हे ऐकण्याची जिज्ञासा झाली तर माझं रत्न माझ्या सुपूर्द व्हायला हवंय. मग ऐकण्यापेक्षा हा देव आपल्या कृतीद्वारे काय घडवितोय त्याची मूर्तिमंत साक्ष तुला पटेल. त्याच्यासाठी गोपाल कृष्ण, निश्चिंत मनानं तुझ्या तुझ्या आशीर्वादाने हा स्वर्गीय दरबारी देवेंद्र भक्त माझं रत्न माझं अमरेश, अरे तू इथे यावं घडलेला प्रकार कथन करावा. अरे ज्याला पूर्ण ब्रह्म सनातन म्हणून ओळखला गेला. सना म्हणजे सर्व काळ, कमी म्हणजे विद्यमान, असं सर्व कालाचं ज्ञान असणारा देव सर्व जाणून आहे. पण वेळ का स्थळी मेधा मर्यादा प्रत्येकाला आहे. अर्थात त्या मर्यादेचं उल्लंघन न करता आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी दिव्य केशव, तू लोकी जो नील वर्णानं या विश्वात अवतार कार्य धारण करणारा तेव्हा तू कोण आहेस हे सांगण्याची मला गरज नाही. अक्षरशः युद्ध प्रसंगी तुला पाहिलंय बऱ्याच जणांनी आणि तुझं वर्णनही ऐकलंय. तू
श्वेताक्षरी चैतन्य लहरीनं माझं हे राज्य अगदी प्रफुल्लित होतं. देवा कोटी कोटी कल्याण कोटी कोटी कल्याण ही तुझी लीला तर पाहिली आणि अंतस्करणाच्या ठिकाणी समाधान दाटू लागलं. धन्यता देते तुला. देवा, आज या पामराच्या घरी अरे हे पैस देवा, सांग तुझी या पामरानं काय सेवा करा. अरे जी मनस मन या देव चरणावर अर्पित केलीत ना, अरे ती केवळ माझ्या चरणापर्यंत रुजू झाली. पण तोच तर तुझा भाव भक्तीचा ठेव. भावना आणि श्रद्धा याचं दुसरं नाव म्हणजे भगवंत. आणि ती तुझी केवळ निस्सीम भावना अढळ श्रद्धा पाहिली आणि सारं काही भरून आलं. मग देवा, आज तू माझ्याकडे आलास तो देवा माझा पाहुणचार घेऊन तू राहिला. नक्कीच देवा भावाचा भुकेल आहे. अर्थात या तुझ्या भावनेपोटी तुझी इच्छा मी जरूर पूर्ण करण्याचा विचारही करीन. पण सांप्रत या परिस्थितीचा विचार करून आज मी इथं पाऊल टाकलंय. ती परिस्थिती फार आगळी वेगळी आहे. आगळी वेगळी हा. काय प्रकार. एकच राजा, साऱ्या गोष्टीची कल्पना तुला आहे. साऱ्याही जणांना आहे, तुझ्या नगरवासियांना आहे. देव तत्वातील एक ठेव म्हणजे केवळ उर्वशी शापित अवस्थेत असताना या फुलोकी वावरत असताना तुला मिळाली. तू गांधर्व पद्धतीनं तिच्याशी विवाह केलास. म्हणूनच ती कुठेतरी देवरत्न आहे. अर्थात तिचं स्थळ जागा ठरलेली आहे. म्हणूनच तिची मागणी करण्यासाठी या देवाचं आगमन झाले. पण देवा, हा तीच उर्वशी अप्सरा यापूर्वी 61,000 वर्ष दुसऱ्याच्या गृही राहिली आणि पुन्हा संजीवनीला प्रेरित होऊन अगदी सुचिरभूत झाली. हा. मग ती काही काळ माझ्याकडे राहू दे ना. अरे आज जो काळ तुझ्या सहवासात तिनं घालविला, अरे तो पुरेसा आहेस. कारण आहे देवा. तुझी कीर्ती या विश्वात दिगंत होईल यातील मात्र शंका नाही. देवा, कारण माणूस हा आशावादी आहे. हा. अर्थात संसाराचं सुख प्रत्येकाला हवंच असतं. आणि म्हणूनच मी तुला एकच सांगू इच्छितोय. हा. तुझ्या भावना उपावल्या गेल्या. मानवी मनाच्या इच्छा आकांक्षा केवळ अवकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करताय. पण हा मानवी जीवन आहे. या मानवी जीवाला एकच सांगू इच्छितोय. घरट्यात बंदिस्त झालेल्या पक्षाला ज्याप्रमाणे नभातील स्वच्छता उपभोगता येत नाही, तद्वत मानव योनी ज्याला प्राप्त झाली त्याला मायेचे पाश तोडल्याशिवाय या भगवंताशी एकरूप साधता येत नाही. आणि म्हणूनच ते एकरूप साधायचं असेल तर या मायेतून बाहेर ये म्हणतो. देवा, जर उर्वशी देवींनी माझ्यावर विश्वास टाकला नसताना तर मी माझ्या मनाचा लगाम सोडला नसता. पण एका स्त्रीनं आपल्या पुरुषाकडं एक विश्वासानं पाहिलंय. अर्थात कोण अशा सौभाग्यवती स्त्रीचं मन मी तरी दुखवू शकत नाही. मग तसं असेल तर देवा माझाही नाईलाज. देवा तुझ्या कृपा आशीर्वादानं मी आजपर्यंत जगलोय. मग मेलो तरी बेहत्तर. अरे विष्णू चरणाशी मी समर्पित माझा धन्य जीवन राजन. असं मी म्हणेन. आणि म्हणूनच ही तुझी आकांक्षा पाहिली. हा तुझा केवळ तुझा निश्चय पाहिला आणि तुझा मनावरचा वेळ तो वेळ घडपला गेला. अवेळ कुठेतरी जागृत होतोय. तो मला थांबवायचाय. जनासी पटेल ऐसे तू करावे. जनासी पटेल ऐसे तू करावे. करावे परी कीर्ती रूपे उरावे. करावे परी कीर्ती रूपे उरावे. नको लोभ ठरू येण्या, नको
एकासाठी आहेस की अनेकासाठी आहेस रे? नक्कीच अनेक तत्वांनी नटलेला देव हा या विश्वाचा आहे. तू पूर्ण ब्रह्म सनातन म्हणून या विश्वाच्या ठिकाणी वावरतोय. राजकर्त्याने जी